हॅलो स्टुडंट्स, मी आज आपणास बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग सब्जेक्टमधील युनिट 2 एलिमेंट्स ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीटमध्ये समरी लिस्ट शिकवणार आहे. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफिस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस ओव्हरहेड्स पाहिले होते. ह्या व्हिडिओमध्ये आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस येतात त्याची लिस्ट, समरी लिस्ट बघणार आहोत. सर्वात प्रथम डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऑफ सेलिंग ह्या एक्सपेन्सेसमध्ये किंवा ह्या ओव्हरहेडमध्ये सेलशी रिलेटेड सगळे एक्सपेन्सेस पुट करायचे आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये. म्हणजे काय तर सेल्सशी रिलेटेड असणारे सर्व एक्सपेन्सेस आपल्याला शो करायचे आहेत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये. आपल्याला एकतर गुड्स तयार झाल्यानंतर तो विकायचा असतो, विकण्यासाठी जो खर्च येतो त्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड असं म्हटलं जातं. तर मग ह्याच्यामध्ये कोणकोणते सेल्स येतात, कोणकोणते एक्सपेन्सेस येतात, तर सर्वात प्रथम आहे इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऑफ सेलिंग ऑफिसशी रिलेटेड असणारे जे मटेरियल आहे किंवा लेबर असतील किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील, बट कशाशी रिलेटेड आहे, सेलिंग ऑफिसशी. ह्याच्या अगोदर पण सेम असाच वर्ड होतं, दोन वर्ड येऊन गेले. एक होतं इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड होतं, नंतर होतं ऑफिस ओव्हरहेड असं होतं. आणि ह्याच्यामध्ये आहे सेलिंग ऑफिस. तर सेलिंग ऑफिसचे हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील, इनडायरेक्ट लेबर असेल किंवा मटेरियल असेल तर शो करायचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये. त्याच्यानंतर सॅलरी अँड अलाउन्सेस टू सेल्स मॅनेजर हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे. सेलिंग ऑफिस, सेल्स मॅनेजर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, पब्लिसिटी ऑफिसर, त्याची सॅलरी आहे. सॅलरी कोणाची आहे, सेल्स मॅनेजरची आहे. मार्केटिंग म्हणजे विक्रीसाठीच आहे रिलेटेड. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, पब्लिसिटी ऑफिसर, पब्लिसिटी कोण करतं तर सेलसाठी आपण पब्लिसिटी करतो, मार्केटिंग करतो, तर ते एक्सपेन्सेस आहे ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर येतील. त्याच्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग सेल्समन सॅलरी. सेल्समन कशाचं काम करतो तर गुड्स सोल्ड करण्याचं काम करतो. तिथनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो जात असेल तर त्याला कमिशन दिलं जाईल किंवा सॅलरी दिली जाईल, त्याला म्हटलेलं आहे सेल्समन सॅलरी अँड कमिशन. त्याच्यानंतर आहे सेलिंग एजंट्स सॅलरीज अँड कमिशन. सेलिंगचे एजंट असतात, जे एजंट सेलिंग गुड्स सेल करण्यासाठी जे एजंट आपण नेमलेले असतात त्यांची सॅलरी असेल किंवा कमिशन असेल ते पण पुट करायचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये. तर सेलिंग हा वर्ड इथं आलेला आहे. त्याच्यानंतर कॅरेज ऑन सेल्सशी रिलेटेड असलेले कॅरेज आहेत, म्हणजे वाहतुकीचा खर्च आहे. आपण माल विकल्यानंतर घरपोच सेवा देणार आहोत आणि जी सेवा देत असताना जे एक्सपेन्सेस येतात कॅरेजचे ते पुट करायचे आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये. त्याच्यानंतर आहे कमिशन ऑन सेल्स करताना जे कमिशन दिलं जाईल एजंटला हे सेमच आहे, एजंट कमिशन वगैरे, एजंट सॅलरी अँड कमिशन तसंच आहे कमिशन ऑन सेल्स. त्याच्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, सेम आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजे ट्रॅव्हलिंग सेल्समन जो ट्रॅव्हलिंग करतो सेल्समन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्याला दिलं जातं ते मानधन असेल, सॅलरी असेल, कमिशन असेल किंवा अदर एक्सपेन्सेस काय असतील, त्याच्या चहा पाण्या नाश्त्याची सोय केली असेल, त्याच्यासाठी काही खर्च केला असेल तर त्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हटलं आहे. पण एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कोणाचे आहेत, ऑफिसचे आहेत कसं सेल्सशी रिलेटेड आहेत, ते सांगितलेलं असतं क्वेश्चनमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला ते समजतं की ते आपल्याला कोणत्या हेडच्या अंडर पुट करायचे आहेत. त्याच्यानंतर कॅरेज अँड कार्टेज आउटवर्ड. बघा, इनवर्ड आणि आउटवर्ड दोन प्रकारचे असतात. इनवर्ड असतं ते फॅक्टरीमध्ये येतं, आउटवर्ड येतं ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर येतं. हे लक्षात ठेवायचं, चुका होण्याची शक्यता आहे. आउटवर्ड म्हणजे गुड्स आपल्या ऑफिसमधून गोज आउट झालेला आहे, गुड्स गेलेला आहे आणि गुड्स जाताना जे पण कॅरेज आणि कार्टेजचा एक्सपेन्सेस आहे ते आपण शो करणार आहोत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर. त्याच्यानंतर फ्राईट आउटवर्ड शब्द दिलेला आहे, इनवर्ड नाही. आउटवर्ड म्हणजे आपण फ्राईटचा जो एक्सपेन्सेस आहेत, मालाची वाहतूक करताना जे कॅरेज असतात किंवा त्याचे जे एक्सपेन्सेस असतात ते कुठले आहेत तर आउटवर्ड म्हणजे गुड्स विकल्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून तो आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर आपण पुट करणार आहोत.
त्याच्यानंतर आहे लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ फिनिश गुड्स. ती फिनिश गुड्स जो तयार झालेला आहे आणि तयार झालेला माल लोड करायचा असेल तर आपण कुलीला किंवा हमालाला जे लोडिंग चार्जेस देतो त्याला म्हटलेलं आहे लोडिंग अँड अपलोडिंग चार्जेस. लोड करायचा आणि उतरवायचा, चढवायचा आणि उतरवण्याचा जो चार्जेस आहेत त्या चार्जेसला लोडिंग अँड अपलोडिंग म्हणतात. आणि फिनिश गुड्स म्हणजे जो आपण तयार झालेला गुड्स आहे तो विकण्यासाठी रेडी असतो आणि असा गुड्स आपण विकतो. आणि विकताना जे लोड करावा लागतो ट्रकमध्ये, टेम्पोमध्ये वगैरे, त्याच्यासाठी जे कुलीला किंवा हमालाला जे आपण पैसे देतो त्याला आपण म्हणतो लोडिंग अँड अपलोडिंग ऑफ फिनिश गुड्स. फिनिश गुड्स हा शब्द लक्षात ठेवा, सारखा येईल इथं सेलिंगमध्ये. तर फिनिश गुड्स तयार झालेला माल विक्रीशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस आपल्याला पुट करायचे आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये. रिकरिंग एक्सपेन्सेस ऑफ डिलिव्हरी व्हॅन. जे डिलिव्हरी व्हॅन आहे, मालाची वाहतूक करणारी जी व्हॅन आहे त्याचा रिकरिंग एक्सपेन्सेस. रिकरिंग म्हणजे दररोज होणारा खर्च, म्हणजे समजा पेट्रोलचा खर्च असेल किंवा असं, म्हणजे पेट्रोलचा तर दररोजच होणारा असतो. तर असा जो रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत कशाचे आहेत तर डिलिव्हरी व्हॅनचे. डिलिव्हरी व्हॅन कशासाठी असते तर मालाची गुड्सचा सेल करण्यासाठी आपण व्हॅन असते, त्या व्हॅनला आपण डिलिव्हरी व्हॅन असं म्हणतो. त्याच्यावरचे रिकरिंग म्हणजे नियमितपणे होणारे एक्सपेन्सेस आपण शो करणार आहोत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये. त्याच्यानंतर आहे शोरूम एक्सपेन्सेस. शोरूम तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणता आम्हाला शोरूमला जायचं आहे. शोरूममध्ये एक्सपेन्सेस, जे शोरूम तयार केलेलं असतं गुड्स सोल्ड करण्यासाठी, त्याच्यामध्ये जे पण खर्च येतो तो सगळा खर्च आपण सेलिंगशी रिलेटेड असतो, म्हणून तो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या ओव्हरहेड आपण शो करतो. त्याच्यानंतर आहे सेकंडरी पॅकिंग चार्जेस. आपण फॅक्टरीमध्ये प्रायमरी पॅकिंग चार्जेस येतं आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये सेकंडरी पॅकिंग चार्जेस येतं. सेकंडरी म्हणजे आपण गुड्स विकताना साधा आपण भाजी आणायला गेलं तरी कॅरी बॅगमध्ये आपल्याला भाजी दिली जाते. तसं कपड्याच्या दुकानात गेलं तर आपल्याला बॅगमध्ये कपडे घालून देतात का आपल्या हातात देतात? आपल्या हातात देत नाहीत, कॅरी बॅगमध्ये देतात. तर मग ह्याला म्हणतात सेकंडरी पॅकिंग. ते सेलच्या वेळेस क्रिएट होतात, म्हणून ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर आपण शो करतो. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात कशासाठी करतो आपण? मालाच्या विक्रीसाठी करतो, सेल्ससाठी करतो, म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट शो करायचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर. त्याच्यानंतर आहे पब्लिसिटी चार्जेस. ती पण ॲडव्हर्टाइजमेंट आणि पब्लिसिटी चार्जेस एकच आहेत. त्याच्यानंतर आहेत आफ्टर सेल सर्व्हिस एक्सपेन्सेस. आफ्टर सेल सर्व्हिस एक्सपेन्सेस म्हणजे काय तर माल विकल्यानंतर आपण त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल, आपण जर इलेक्ट्रॉनिक गॅजेट सेल केले, वॉशिंग मशीन, फ्रीज वगैरे, तर आपल्या घरी येऊन ते डेमो देतात आपल्याला. त्याला म्हटलं जातं की आफ्टर सेल सर्व्हिस एक्सपेन्सेस. मग ते जो डेमो द्यायला जो सेल्समन आपल्या घरी येतो किंवा जो एजंट असेल किंवा तो विक्रेता असेल, तो आपल्या घरी आल्यानंतर त्याला काहीतरी कंपनीकडून पैसे दिले जातात किंवा त्याला सॅलरी दिली जाते, तर ते एक्सपेन्सेस असतात, त्याला म्हणतात आफ्टर सेल सर्व्हिस एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्री सॅम्पल्स अँड गिफ्ट्स. डायरीज अँड कॅलेंडर्स, गिफ्ट आर्टिकल्स अँड फोल्डर्स एक्सेट्रा. आपण काय करतो, डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्री सॅम्पल म्हणजे फुकट वाटतो. तुम्हाला माहीत असेल दिवाळीच्या वेळेस काय केलं जातं की एखाद्या वेळेस एका मालावर, त्याच मालावरची क्वांटिटी वाढवली जाते किंवा काय केलं जातं की त्याच्यावर काहीतरी गिफ्ट दिलं जातं. फॉर एक्झाम्पल सांगितलं, त्याने डायरी दिली जाते, कॅलेंडर दिलं जातं, गिफ्ट आर्टिकल्स काहीतरी दिले जातात, फोल्डर्स दिले जातात एक्सेट्रा. पण ह्याचा खर्च होतो, हा प्रिंट करण्यासाठी, छापण्यासाठी, फोल्डर्स, डायऱ्या वगैरे तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपेन्सेस होतात आणि असे क्रिएट झालेले एक्सपेन्सेस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर आपल्याला शो करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स म्हणजे जर आपला कोणी गुड्स पैसे बुडवले, गुड्स तुम्ही सेल केला आहे ऑन क्रेडिट, बट काय झालं, त्या कस्टमरने तुमचे पैसे बुडवले, बॅड डेट्स झाले, तर ते लॉस होतो, म्हणून ते शो करायचे आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये. आणि कलेक्शन चार्जेस म्हणजे आपण उधारीवर माल विकलेला असतो आणि उधारीवर गुड्स सोल्ड केल्यानंतर काय होतं की ते कलेक्शन करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची आपल्याला अपॉइंटमेंट करावी लागते की बाबा जा, ह्या कस्टमरकडून पैसे घेऊन ये, त्या कस्टमरकडून पैसे घेऊन ये वगैरे. मग त्याच्यासाठी आपल्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस होतात, त्या जो पैसे आणणार आहे त्याला सॅलरी वगैरे क्रिएट करावी लागते.
मग असे जे कलेक्शन चार्जेस आहेत, किंवा अजून एक प्रकार आहे कलेक्शन चार्जेसमध्ये, म्हणजे आपण बिलाने जर गुड्स सोल्ड केला असेल, कसा तर बिल देऊन, बिल ऑफ एक्सचेंज आठवत असेल तर बघा 12th स्टँडर्डला होतं तुम्हाला, तर बिल ऑफ एक्सचेंजनी जर तुम्ही गुड्स सोल्ड केला असेल बिलाने, तर ती अशी तयार झालेली जी बिलं असतात ते तुम्ही बँकेत जमा करता आणि बँकेला सांगता की तुम्ही आमच्या बिलाचं काय करा, कलेक्शन करा. आणि मग अशा वेळेस बँक तुमच्यावर काहीतरी चार्जेस लावते. ती म्हणते ठीक आहे, तुमच्या अकाउंटवर मी पैसे जमा करण्याचं काम करेन, पण तुम्ही मला काहीतरी चार्जेस द्या. मग काय करतो जो सेल्समन, जो कंपनी आहे ती काय करते, त्या बँकेला कलेक्शनचे पैसे देते. त्याला म्हणतात कलेक्शन चार्जेस. कोण तयार करतं, कुठून क्रिएट होतात ते एक्सपेन्सेस, बँकेतून होतात, पण ते सेल्सशी रिलेटेड असतात, म्हणून त्याला आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर पुट करणार आहोत. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे कॅश डिस्काउंट अलाउड. कॅश डिस्काउंट अलाउड, आपण रोखीने जर माल विकला आणि विकल्यानंतर काय करतो आपण, त्याला डिस्काउंट देतो, त्याला आपण म्हणतो कॅश डिस्काउंट. पण हा कधी क्रिएट होतो, सेलिंगच्या वेळेसच क्रिएट होतो. म्हणून हे लक्षात ठेवा, कॅश डिस्काउंट अलाउड कुठे येईल, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर येईल. त्याच्यानंतर आहे कॅटलॉग एक्सपेन्सेस, टेंडरिंग एक्सपेन्सेस. म्हणजे कॅटलॉग माहीत असेल तुम्हाला, आपण कपड्याच्या दुकानात गेलो की त्यांना म्हणतो तुमच्याकडे कॅटलॉग असेल तर दाखवा, मग त्याच्यावर चित्र वगैरे साड्या ड्रेसची प्रिंट केलेले असतात. मग असे कॅटलॉग प्रिंट करण्यासाठी एक्सपेन्सेस होतात, पण ते सेलसाठी गरजेचं असतं, म्हणून ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर येतं. टेंडरिंग आपल्याला माल विकायचा असेल तर आपण काय करतो, टेंडर काढतो आणि ते टेंडर पब्लिश करण्यासाठी वृत्तपत्रामध्ये, ते पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये ते पब्लिश केलं जातं. मग पब्लिश करताना जे एक्सपेन्सेस क्रिएट होतात त्याला आपण टेंडरिंग एक्सपेन्सेस म्हणतो. ते पुट करायचे आहेत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर. त्याच्यानंतर आहे डिलिव्हरी व्हॅन, रनिंग एक्सपेन्सेस. डिलिव्हरी व्हॅन जी आहे ती व्हॅन काय केले जातं, तिचा रनिंग एक्सपेन्सेस. रनिंग म्हणजे ती चालू असताना पेट्रोलचा खर्च असेल, किंवा पंक्चर झाली, किंवा रनिंगमध्ये काय, तुम्हाला माहिती आहे तुम्ही गाड्या चालवता, जर अशी गाडी चालवत असताना रनिंगमध्ये काय जर एक्सपेन्सेस क्रिएट झाले तर ते एक्सपेन्सेस आहेत. पण ती कुठली व्हॅन आहे, डिलिव्हरी व्हॅन आहे, म्हणून ते डिस्ट्रीब्युशनमध्ये, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर आपल्याला शो करायचे आहेत. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस. सेल्स म्हणजे मालाची विक्री करण्यासाठी आपण प्रमोशन केलं जातं, जसं पिक्चरचं प्रमोशन असतं, तुम्हाला हे गोष्ट माहिती आहे. मग प्रमोशन करताना ते काही फुकट होत नाही, त्याच्यासाठी एक्सपेन्सेस केले जातात. जाहिरात केली जाते, मंडप वगैरे टाकले जातात, एखाद्या ठिकाणी मोठं घेतलं जातं रेंटनी, एखादा काय म्हणायचं त्याला आपण, एखादं मोठं हॉल वगैरे रेंटनी घेतला जातो, मग तिथं प्रमोशन केलं जातं. मग त्याचं भाडं वगैरे असेल तर ते सगळं त्याला आपण सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस म्हणू, आणि ते सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर येतं, आणि सेल्स हा वर्ड इथं आलेला आहे. त्याच्यावर एक राहिलं वेअरहाऊस रेंट म्हणजे फिनिश गुड्स आपण काय करणार आहोत, ज्या गोडाऊनमध्ये साठवणार आहोत, विक्रीसाठी तयार झालेला माल आहे, तो विकण्यासाठी ठेवलेला आहे, त्याला पण साठवून ठेवला आहे आपण, त्याला वेअरहाऊस एक्सपेन्सेस असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे रेंट, रेट्स, टॅक्सेस, इन्शुरन्स अँड लाईटिंग ऑफ सेल्स ऑफिस जे आपण स्थापन केलेलं आहे त्याचं रेंट असेल, रेट्स असतील, टॅक्सेस असेल, इन्शुरन्स असेल, लायटिंग असेल, हे कशाचे एक्सपेन्सेस आहेत, तर सेल्स ऑफिसचे एक्सपेन्सेस आहेत. तर असे एक्सपेन्सेस पुट करायचे आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर. त्याच्यानंतर आहे वेअरहाऊस लेबर चार्जेस. वेअरहाऊस लेबर, जे गोडाऊनमध्ये काम करणारे जे लेबर असतात, त्यांना सॅलरी दिली जाईल, किंवा त्यांना जे पगार दिला जाईल, वेजेस दिलं जाईल, ते लेबर म्हणले. वेअरहाऊस कशाशी रिलेटेड आहे, सेल्सशी रिलेटेड आहे. त्याचे एक्सपेन्सेस आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये पुट करणार आहोत. त्याच्यानंतर आहे अदर एक्सपेन्सेस फॉर हँडलिंग ऑफ फिनिश गुड्स इन स्टोअरमध्ये जे फिनिश गुड्स तयार झालेला आहे तो हँडल करण्यासाठी जी लोक असतात, हँडल करणे म्हणजे काय, तर तो नीटनेटका पॅक करणे आणि तो व्यवस्थित लावून ठेवणे, त्याची देखभाल करणे, तो खराब नाही होणार याची काळजी घेणे, त्याच्यासाठी जे लेबर असतात त्या लेबरांना काय केलं जातं, हँडलिंग चार्जेस दिले जातात, त्याला आपण म्हणतो अदर एक्सपेन्सेसमध्ये ते मोडतं.
त्याच्यानंतर आहे मार्केट रिसर्च एक्सपेन्सेस. मार्केट शब्द आला आहे. मार्केट कशासाठी आपण रिसर्च करतो, तर सेल्ससाठी करतो. सेल्समध्ये वाढ होण्यासाठी आपण मार्केट रिसर्च करतो. आणि मग मार्केट सर्च केल्यानंतर मग आपण तिथं जाऊन मालाची विक्री करू शकतो. तर आपला माल कोणत्या मार्केटमध्ये आपण विकल्यानंतर जास्तीत जास्त प्रॉफिट होईल किंवा आपल्या मालाला कोणत्या मार्केटमध्ये डिमांड आहे त्याची रिसर्च करणं गरजेचं असतं. आणि मग तिथं नेऊन आपण आपला गुड्स विकणार आहोत. तर मग काय केलं जातं, इथं एक्झिक्युटिव्ह मॅनेजर्स असतात आणि ते काय करतात, जाऊन तिथं मार्केटचं रिसर्च करतात. आणि त्यांना जी सॅलरी दिली जाते किंवा जे रिसर्च करताना त्या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असेल किंवा त्यांच्या जेवणा खाण्यापिण्याचा खर्च असेल, तर त्याला म्हटलेलं आहे मार्केट रिसर्च एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे इस्टिमेटिंग एक्सपेन्सेस. इस्टिमेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे इस्टिमेट काढलं जातं की विक्रीसाठी रिलेटेड असतात. ते इस्टिमेट काढलं जातं वस्तूचं, की वस्तू विकण्यासाठी किती खर्च येईल, मग त्याच्यावर विचार केला जातो आणि मग वस्तूची किंमत ठरवली जाते. तर त्याला म्हणतात इस्टिमेटिंग एक्सपेन्सेस. प्राईस लिस्ट असते. आता तुम्ही म्हणाल प्राईस लिस्ट काय असते, तर आपल्या प्रत्येक वस्तूवर बघा प्राईसची एक लेबल चिटकवलेलं असतं. मग ते लेबल चिटकवण्यासाठी प्राईस लिस्टचं, तर मग त्याला काय होतं, खर्च येतो. असं ते सहज नाही तयार होत. तर ते आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते आपल्याला प्राईसच्या लिस्टचं लेबल काय करावं लागतं, बनवावे लागतात. आणि मग त्याचे जे बनवण्यासाठी आलेला खर्च त्याला म्हटलेला आहे प्राईस लिस्ट. त्याच्यानंतर आहे कॅटलॉग, बॅनर्स, हँडबिल, पोस्टेज व एक्सेट्रा. हे तुम्हाला माहिती आहे, हे सेलशी रिलेटेड आहे. कॅटलॉग आपण बघतोच दुकानात गेल्यानंतर. बॅनर माहिती आहे, हँडबिल माहिती आहे, जे बिल आपल्याला दिलं जातं ते. पोस्टाने जर गुड्स पाठवलं असेल कुरिअरने वगैरे, जर आपल्याला आपण ऑर्डर केला असेल तर ते पोस्टेजचे एक्सपेन्सेस वगैरे असतील, तर त्याला म्हटलेलं आहे कॅटलॉग, बॅनर, हँडबिल, पोस्टेज एक्सेट्रा. त्याच्यानंतर आहे एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट म्हणजे गुड्स काय केला जातो, सेल केला जातो. सेल करताना जे एक्सपेन्सेस होतात त्याला आपण म्हणतो एक्सपोर्ट ड्युटी, जी गव्हर्नमेंटला आपण भरतो. एक्सपोर्ट करतो, दुसऱ्या देशामध्ये विकतो. तर विकताना आपण काय करतो, टॅक्स पे करतो. त्याला एक्सपोर्ट ड्युटी असे म्हणतात. ड्रायव्हर, कंडक्टर, क्लीनर्स, सॅलरी, वेजेस. बघा, ड्रायव्हर्स, कंडक्टर्स, क्लीनर्स. त्याच्यानंतर सांगितलं आहे सॅलरी अँड वेजेस. बघा कुणाचे आहे, तर ड्रायव्हर, कंडक्टर किंवा क्लीनर्स असतात, साफसफाई कामगार असतात. आपले डिलिव्हरी व्हॅनचे ड्रायव्हर असतात, कंडक्टर्स असतात. मग त्यांची सॅलरी किंवा वेजेस. त्याच्यानंतर आहे सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस. मालाची सेल्स प्रमोशन माहिती आहे तुम्हाला, पिक्चरची सेल जेव्हा प्रमोशन केलं जातं तेव्हा तुम्ही पाहिलं असेल, बऱ्याच तुम्हाला अनुभव आहेत, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल, बघितलं असेल. तर तसंच आपल्याला पण आपल्या मालाचं प्रमोशन करावं लागतं विक्रीसाठी. तर मग त्याला म्हटलेलं आहे सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस, विक्री वाढवण्यासाठी केलेले एक्सपेन्सेस. ह्या सगळ्याची जी टोटल आहे त्या टोटलला आपण डी म्हणणार आहोत. पहिलं लक्षात ठेवा, सर्वात पहिलं काय येतं, तर डायरेक्ट मटेरियल. त्याच्यानंतर येतं डायरेक्ट लेबर. त्याच्यानंतर येतं डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर येतं फॅक्टरी ओव्हरहेड. त्याच्यानंतर येतं ऑफिस ओव्हरहेड्स. आणि त्याच्यानंतर येतं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. आणि ह्याच्या टोटलला, सगळ्यांच्या टोटलला टोटल कॉस्ट म्हणतात किंवा कॉस्ट ऑफ सेल्स म्हणतात. हे चांगलं लक्षात ठेवा. नंतर कॉस्ट किंवा त्याला कॉस्ट प्राईस म्हणतात किंवा कॉस्ट ऑफ टर्नओव्हर म्हणतात. टर्नओव्हर म्हणजे सेल्स, किंवा त्याला सेल्स कॉस्ट म्हणतात किंवा त्याला टर्नओव्हर कॉस्ट म्हणतात किंवा त्याला नेट कॉस्ट म्हणतात. क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं काहीतरी सांगितलेलं असतं, नेट कॉस्ट फाईंड करा. प्राईम कॉस्ट असते ती कशाला असते, तर डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या टोटलला आपण प्राईम कॉस्ट म्हणतो. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वगैरे कुठं म्हणतो, तर आपण फॅक्टरी ओव्हरहेडच्या टोटलला आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतो. त्याच्यानंतर म्हणजे असं ऑफिस एक्सपेन्सेस, फॅक्टरी कॉस्टला आपण काय म्हणतो, फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणतो. आणि ऑफिस कॉस्टला आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतो. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या ओव्हरहेडला आपण टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स, कॉस्ट ऑफ प्राईस, कॉस्ट ऑफ टर्नओव्हर, सेल्स कॉस्ट किंवा टर्नओव्हर कॉस्ट किंवा नेट कॉस्ट असं म्हणतो. तर हे लक्षात ठेवा, क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय फाईंड करायला सांगितलेलं आहे ते. कारण ते काय सांगतात, कधी टोटल कॉस्ट म्हणतील, कधी नाव तेच आहे, एकच नाव आहे. कधी म्हणतील टोटल कॉस्ट फाईंड करा, कधी म्हणतील कॉस्ट ऑफ सेल्स फाईंड करा, कधी म्हणतील कॉस्ट प्राईस फाईंड करा,
कधी म्हणतील कॉस्ट ऑफ टर्नओव्हर फाइंड करा, किंवा कधी म्हणतील सेल्स कॉस्ट फाइंड करा, किंवा म्हणतील टर्नओव्हर कॉस्ट फाइंड करा, किंवा नेट कॉस्ट फाइंड करा. तर ही नावं पण आपल्याला लक्षात असली पाहिजेत आणि सेल्सशी रिलेटेड आहेत. म्हणजे टोटल कॉस्ट म्हणजे संपूर्ण आलेला खर्च, वस्तू तयार करण्यासाठी संपूर्ण वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च. किंवा कॉस्ट ऑफ सेल्स, वस्तू विकण्यासाठी जी तुम्ही किती रुपयाला विकायची आहे, टोटल कॉस्ट, वस्तू विकायला जी तयार झाली, फिनिश गुड्स जे तयार झाले ती बनवण्यासाठी आलेला खर्च. कॉस्ट प्राईस म्हणजे त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे. किंवा कॉस्ट ऑफ टर्नओव्हर म्हणजे सेलिंग प्राईस आहे. सेल्स कॉस्ट ती पण सेलिंग प्राईस आहे. टर्नओव्हर कॉस्ट ती पण सेलिंग प्राईस आहे. नेट कॉस्ट ती पण सेलिंग प्राईस आहे. किंवा टोटल कॉस्ट, किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकता वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च, म्हणजे त्याला आपण टोटल कॉस्ट असे म्हणतो. आणि आज आपला इंट्रोडक्शनचा किंवा समरी लिस्टचा लेक्चर इथं संपलेला आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व कसे करायचे आहेत ते शिकवणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.